नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। आपण एक डाळीची अशी रेसिपी दाखवणार आहोत, तर स्नॅक्स म्हणून पण आपण ते घेऊ शकतो की स्टार्टरचा प्रकार एक आहे। आणि आपण मसूर डाळीचा वापर करणार आहोत आणि मसूरची डाळ तुम्हाला माहिती आहे अतिशय पौष्टिक असते। तर ही लाल मसूरची डाळ आहे, अख्खे मसूर नाही आपण घेणार आहोत, डाळ वापरणार आहोत। तर मी ही एक अर्धा तास भिजत घातली पाण्यामध्ये, म्हणजे धुवून घ्यायची स्वच्छ, ती पावडर सगळी गेली पाहिजे त्याची। आणि आपण पाण्यामध्ये एक अर्धा तास फक्त भिजवायची आहे आणि ही आता आपण वाटून घ्यायची आहे। आपण मसूरची डाळ जी भिजवून घेतली होती तर ती मिक्सरला अशी थोडीशी जाडसारखी वाटून घ्यायची। ती पाणी तर घालायचं नाही आहे कारण ती भिजलेली डाळ असल्यामुळे पाण्याचा वापर नाही होत त्याच्यात। आता आपण हे वाटाणे घेतलेले आहेत, हे थोडेसे मी मीठ घालून थोडेसे असे वाफवून घेतलेले आहेत। ते थोडे स्मॅश करायचे असे हाताने, आपण याच्यात टाकून देऊया। एक छोटी वाटी गाजर घालणार आहोत, किसून घेतलाय बारीक गाजर। थोडा बीट घालूया आपण, भरपूरशी कोथिंबीर टाकूया त्याच्यात। त्यात मसाले घालणार आहोत, ही कोथिंबीर, आलं आणि लसणाची पेस्ट आहे, मिरच्या पण आहेत थोड्याशा, तर ही पेस्ट आपण 1 चमचा घालूया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, धणा जिरा पावडर घालूया थोडी। प्रमाण कमी जास्त करू शकता, काही त्याचं प्रमाण असं नीट हे करता येत नाही की एवढंच घालायला हवं म्हणून। ही थोडी आमचूर पावडर घालणार आहे मी, आमचूर पावडर, चाट मसाला काही चालेल, प्लस टाकूया आपण। आणि आपल्याला सगळ्यात शेवटी मीठ, एक छोटा 1 ते 1.25 चमचा आपण मीठ घालूया। मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून घेऊया। यात थोडं बाइंडिंगसाठी आपण बेसन घालणार आहोत, एक 2 ते 3 चमचे आपण बेसन घालूया। हा ब्रेडचा चुरा आहे, ब्रेड क्रम्स। ब्रेड मिक्सरला लावून अतिशय छान असा चुरा होतो त्याचा, आणि तो पण आपण घालणार आहोत, एक छोटी वाटी। सर्व मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचंय। टिक्की बनवून आपण डीप फ्राय करणार आहोत। कोणाला शॅलो फ्राय करायचे असतील तर तेही चालेल, पण आपण आता डीप फ्राय करून दाखवणार आहोत। मुलं शाळेत जाणारी असतील तर आदल्या दिवशी तयारी करून ठेवली तर सकाळी आपण फक्त या टिक्की बनवून डब्यामध्ये तळून देऊ शकतो। पटकन होणारी कृती आहे आणि डाळ तर अतिशय पौष्टिक आहे, ही मसूरची डाळ। करून घेऊया। आणि मी तेल एका बाजूला तापत ठेवलेले आहे, थोडे तीळ घेतलेत मी आणि थोडेसे गळवायचे त्याच्यात आणि असे तेलात सोडून द्यायचे। हे छान खरपूस झालेले आहेत, आपण काढून घेऊया।
आपण मसूर डाळीचे कटलेट दाखवलेले आहेत आणि अतिशय पौष्टिक असे कटलेट तयार करून दाखवले आहेत. तर स्नॅक्सचा किंवा एक स्टार्टरचा प्रकार म्हणून पण करता येईल, मुलांना टिफिनसाठी पण देता येईल. आणि नक्कीच हा प्रकार करून बघा, खूप सुंदर आहे आणि पौष्टिक तर आहेच की भाज्या पण आहेत त्याच्यात काय. आणि आपल्याला ऑप्शनल आहेत भाज्या किती घालायच्या ते आपण बघायचं, कुठल्या आवडीनुसार भाज्या आपण त्यात घालू शकतो किंवा उकडलेला बटाटाही थोडा ॲड करू शकतो आपण. असं काहीतरी आपलं आपण डोकं चालवायचं. तर रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.